सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. काल जो वस्त्राचा व्हिडिओ टाकला ना, तर समोरच्या ताईंनी व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी लगेच मग मला फोन केला की आपण दोघीजणी बाहेर जाऊ आणि जर आपल्याला एखादं छान कापड भेटलं तर मग आपण घेऊन येऊ. एक माझ्यासाठी पण बनवून द्याल आणि एक तुम्ही पण बनवाल. तर मग इथं आम्ही दोघीजणी बाहेर निघालेलो होतो. आता जवळपास 12:30-1चा टाईम झालेला होता. आमच्या इथे जे रेणुका मातेचं मंदिर आहे ना, तर नवसाला पावणारी रेणुका माता, तर आम्ही तिथं आलेलो होतो दोघीजणी. तर आता सध्या जे ट्रेंडमध्ये चालू आहे ना हे छापे, तर हे सुद्धा देवीजवळ विकायला आलेले होते. यातले आम्ही दोघींनी घेतले. तसं मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार. आणि इथं असे छोटे मोठे दुकानं लागलेले होते. आता सध्या आहे ना लगनसराई सुरू झालेली आहे, तर खूप साऱ्या रुखवंतांच्या वस्तू आहे ना म्हणजे देवीच्या मंदिराजवळ आलेल्या होत्या. तर आम्ही एका दुकानामध्ये आलो जिथं आम्ही नेहमी येतो तिथं. तर तिथं त्या दादांनी असे म्हणजे बॉक्स ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये देवीचे मुखटे ठेवलेले होते. तर त्यातले आम्हाला दोन आवडले. तर मग त्यातला आम्ही एक घेतला. तसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार. तर इथं हे बघा, इतकं सुंदर दुकान सजवलेलं होतं सध्या रुखवंतांच्या सामानानं. कारण आता सध्या म्हणजे लगनसराई सुरू झालेली ना, तर बरेच जण रुखवंताचं सामान घेतात. तर इथं हे बघा, एकदम छान असे हे रुखवंतांचे खूप सुंदर सुंदर असे तिथं शोपीस लावलेले होते. तर इथं मी ताईंना दाखवत होते कमळगट्ट्याची माळ. तर मी 2 वेळेस ही माळ घेतली आणि 2 वेळेस ती तुटून गेली. ती धुतल्या गेली ना तर ती माळ तुटून जाते. तर ती काय माहिती खंडित होऊन जाते काही दिवसानं. तर अशा माझ्याकडे 2 माळी पडलेल्या आहेत. तर मग मी काय केलं, त्यातल्या 11च मणी आता जे श्रीयंत्र आहे ना त्याच्यावर ठेवलेले. तर इथे हे बघा. तर आम्हाला जो मुखवटा आवडला तर तो आम्ही घेतलेला आहे. तसं मी दाखवणार तुम्हाला. डोळे खूप छान आहे. आणि हे पण डेकोरेशन पण छान केलेलं आहे. तर इथे ना मुखवटा घेऊन झालेला होता. तर इथं मला पिवळ्या कवड्या घ्यायच्या होत्या पूजेसाठी. तर ह्या माझ्यासोबत ज्या ताई आलेल्या आहे ना, तर त्या खूप म्हणजे सेवेकरी स्वामी समर्थांच्या. जी माहिती मला होते ना तर ती यांच्याकडूनच होते. कारण त्या खूप वर्षापासून, आता जवळपास त्यांना 15, 16, 20, 22, मी तरी म्हणते 20 एक वर्ष झाले असतील त्या स्वामी सेवा करतात. तर त्यांना खूप सारी माहिती आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ना देवाऱ्यात पिवळ्या कवड्या ठेवा, इतकी छान पूजा करतात. तर मग देवाऱ्यात पिवळ्या कवड्याचे पूजन करत जा. तर मग म्हटलं ठीक आहे, घेते मी पिवळ्या कवड्या. तर इथं ते दादा आहे ना शोधत होते, ते सापडतच नव्हत्या. तर म्हटलं चला आता आपण इथं आलो तर मग देवीचं दर्शनसुद्धा घेऊन जाऊ. तर इथं मग आम्ही देवीच्या मंदिरात पण आलो. तर इथं हे बघा, हे काकाई ना फुलं म्हणजे हार बनवून इथं विकत होते देवीच्या मंदिराजवळ. 2-3 जण असतात इथं बसलेले आजूबाजूनं, पण आता सध्या नाही आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर आता हे जे खांब रोवलेले ना लोखंडाचे, तर ते आता मार्गशीर्ष महिन्यासाठी रोवून ठेवलेले. कारण इथं एवढी गर्दी असते मार्गशीर्ष महिन्यात, म्हणजे नंबर लावावा लागतो. म्हणजे बारी लागलेली असते. तर मग त्याच्यामुळे ते नंबर पण लागत नाही. तर खूप वेळ लागतो आपल्याला दर्शनासाठी. तर इथं पहिल्यांदा असं झालेलं आहे की मंदिरात गर्दीच नव्हती. कारण आज रविवार होता, म्हणजे संडे होता ना. तर आणि थोडंसं आभाळ पण आलेलं होतं. तर त्याच्यामुळं मंदिरात कुणीच नव्हतं, म्हणजे एकदम शांतता होती. असं पहिल्यांदा झालेलं आहे की आम्ही मंदिरात आलो आणि इथं गर्दीच नव्हती. तर इतकं छान वाटलं आणि इतकी म्हणजे शांततेनं पूजा केली आम्ही आणि मन भरून असं देवीकडं म्हणजे देवीला पाहिलं. नाहीतर एरवी अशी पूजासुद्धा करायला भेटत नाही. म्हणजे असं एवढी गर्दी असते ना, लोटालाटीच असते. तर इतकी आरामात पूजा झाली. आणि तुम्हाला इथं दिसत असेल इतका सुंदर हा देवीचा मुखवटा आहे. रेणुका मातेचं मंदिर आहे, म्हणजे नवसाला पावणारी ही रेणुका माता आहे. तर इथं खूप मानतात ह्या रेणुका मातेला. तर इथं मग आम्ही पूजा करून घेतली. आणि इथं जे पुजारी होते ना, तर त्यांची इथली साफसफाई सुरू होती. जी दुपारची साफसफाई करतात ना ते, तर त्यांची ती दुपारची साफसफाई सुरू होती. कारण दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत जेवढे तिथं हार फुलं आलेले असतात तर ते सगळे काढून घेतात. तर इथं हे बांधकाम आहे ना, हे नवीन केलेलं आहे सगळं आता मंदिराचं. पहिलं जुनं बांधकाम होतं ना, तर ते सगळं पाडून टाकलेलं आहे. आणि इथं हे नवीन बांधकाम म्हणजे अजून चालू आहे त्याचं थोडं थोडं काम. पण जवळपास ते काम 95% झालेलं आहे, थोडंसंच बाकी आहे काम. तर इथं मग आणि जे मंदिर आहे ना रेणुका मातेचं, तेच तसं ठेवलेलं आहे. म्हणजे तेच असं जुनं आहे, नाही तर बाकीचं सगळं हे नवीन बांधकाम केलेलं आहे. तर इथं मग मी तुम्हाला दाखवत होते थोडंसं की अशा पद्धतीनं इथं रेणुका मातेचं मंदिर आहे. तर इथं सगळेजण ह्या रेणुका मातेला खूप मानतात. तर चला, आमचं दर्शन घेऊन झालेलं होतं. आम्ही इथं थोड्या वेळ बसलो सुद्धा आणि त्याच्यानंतर मग समोर आलो. तर इथं तुम्हाला दिसत असेल, इथं छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या होत्या तांब्या पितळाच्या.
तर आम्हाला काही वस्तू घ्यायच्या होत्या, तर आम्ही ते पाहत होतो. आणि इथं कसे रेट पण रिजनेबल असतात, असे खूप रेट नाही लावत, व्यवस्थित रेट असतात. आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर कमळगट्ट्याचे मणी आहे आणि त्याच्या शेजारीच नाही गोमूती चक्र ठेवलेले आहे. तर इथं आहे ना म्हणजे बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे. तर आता हे सध्या असे मणी घासून घ्यायचे, पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याचं कमळाचं झाड उगवायचं. तर मी तो प्रयोग काही अजून केला नाही, मी करेन तो दुसऱ्या वेळेस आले ना तर तेव्हा मी ते मणी घेऊन जाणार. तर इथं काही मग वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. ताईंनाही काही वस्तू घ्यायच्या होत्या ना, कुंकू घ्यायचं होतं, काही प्लेट घ्यायच्या होत्या, छोट्या मोठ्या वस्तू, मग त्या घेऊन घेतल्या आम्ही दोघींनी. आणि त्याच्यानंतर आहे ना, तर हे बघा इथं खूप साऱ्या अशा वस्तू लागलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल. सगळ्या वस्तूही इथं जवळपास भेटतात. तर चला आता आम्ही घरी जातो आणि घरी गेल्याच्या नंतर मग मी तुमच्याशी बोलते आणि वस्तू पण दाखवते कोणकोणत्या आणल्या. आम्ही गावातून जाऊन आलो, तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय आणलेलं आहे. तर इथे आहे ना, हा देवीचा मुकुट आणला मी, मला जसा पाहिजे होता सेम तोच मिळालेला आहे आणि खूप छान आहे. वाटल्यास मी थोडंसं तुम्हाला खोलून दाखवते, काढून घेते. फुटण्याची म्हणजे हे फुटतूट होण्याची शक्यता असते ना, हे स्टोन पडू शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी बहुतेक इथं ह्या पद्धतीनं असं पॅक करून दिलेलं आहे. तर इथे हे बघा या पद्धतीनं असा मुकुट आहे, एकदम छान आहे. जसा पाहिजे होता ना सेम त्या पद्धतीचाच मिळालेला आहे, एकदम सुंदर आहे, खूप छान आहे. आणि जे स्टोन आहे ना, तर हे पण छान लावलेले आहे. तर इथं हे आर्टिफिशियल पान होतं आणि त्या पानावरती देवीचा मुकुटा ठेवलेला होता आणि हे सूप आहे. पॅकिंग तर एकदम छान केलेली होती. तर मला खूप छान वाटली पॅकिंग. तर चला मी परत आहे ना हे जसंच्या तसं ठेवून देते. तर ह्या पद्धतीनं मी परत असं ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना, मी पिवळ्या कवड्या आणलेल्या आहे, कारण पिवळ्या कवड्या देव्हाऱ्यामध्ये असणं खूप शुभ असतं. तर इथं मग मी पिवळ्या कवड्या आणलेल्या आहे. हे दिसतंय तुम्हाला, येलो कलर आहे. आणि ह्या 7 आणलेल्या आहे. देव्हाऱ्यामध्ये एक तर 7 ठेवावं लागतात, 5 ठेवावं लागतात, नाही तर मग 11 ठेवावं लागतात. तर इथं मी 7 कवड्या आणलेल्या आहे. ह्या काही जास्त महाग नाही, ह्या काही मला 30 रुपयाच्याच दिलेल्या आहे. आणि जो हा मुखवटा आहे ना, हा काही मला जास्त महागात पडला नाही. हा बहुतेक 350 रुपयाचा दिलेला आहे. म्हणजे मी 2-3 वस्तू घेतल्या ना, तर मग एकदाच बिल झालेलं आहे. तर हा बहुतेक त्यांनी 350 रुपयाचाच लावलेला आहे. कमी किमतीमध्ये एकदम छान असा हा मुखवटा मी पाहिला खूप सारे ऑनलाईन, तर खूप महागात होते. तर म्हटलं चला आपण जिथं आमच्या इथं जी रेणुका मातेचं मंदिर आहे ना, तर आपण तिथूनच एकदा पाहून येऊ की कशा पद्धतीचा मुकुट आहे. तर तिथं मला एकदम छान असा मुकुटा भेटलेला आहे, तुम्हाला दिसतोय, एकदम छान आहे. त्यानंतर आहे ना, इथं मी गोमती चक्रसुद्धा आणलेले 5. हे पण पूजेमध्ये असणं खूप आवश्यक आहे. तर इथं हे 5 आहे ना गोमती चक्र आणलेले. हे बघा इथं दिसते तुम्हाला, हे 5 पूजेमध्ये असणं खूप आवश्यक, म्हणजे आपल्या देव्हाऱ्यात गोमती चक्र पाहिजेच. तर माझ्याकडे नव्हते, खूप दिवसापासून घ्यायचे होते, पण ते लक्षातच राहत नव्हतं. म्हटलं आता जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी ना, तर त्या दिवशी मी याची पूजा करणार. तर इथं हे बघा तुम्हाला दिसतंय, तर हे 5 असे हे गोमती चक्र आणलेले. आणि त्याच्यानंतर इथं मला आपल्याकडे जे श्रीयंत्र आहे तर ते ठेवण्यासाठी मला प्लेट घ्यायच्या होत्या. हे बघा एकदम छान अशा ह्या प्लेट आहे, तिथूनच घेतल्या मी देवीच्या मंदिराजवळ, जिथं रेणुका मातेचं मंदिर आहे ना, तर तिथं खूप सारे असे हे तांब्या पितळाचे भांडे भेटतात. तर मग ताईनं पण घेतल्या आणि मी पण घेतल्या, आम्ही दोघींनी घेतल्या. तर इथं ह्या पद्धतीनं अशा ह्या 2 आणलेल्या आहे सारख्याच. तर अशा ह्या 2 प्लेट आणलेले, छोट्या छोट्या, म्हणजे जास्त छोट्याही नाही जास्त मोठ्याही नाही. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जे वस्त्र बनवायचे तर त्याच्यासाठी सुद्धा कापड आणून घेतली मी. तर आता मी दर गुरुवारी वेगवेगळं म्हणजे वस्त्र देवीला परिधान करणार, तर त्याच्यासाठी जे कपडा लागणार आहे तर ते कपडे घेऊन आलेले. हा कपडा आहे ना ताईला शिवून द्यायचा आहे, ज्या समोरची माझी मैत्रिणी ना, तर त्यांना याचा शिवून द्यायचा आहे. त्यांनी हिरवा कपडा घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी हा एक घेतलेला आहे. आणि हा एक मी माझ्यासाठी आणलेला आहे, जे थोडासा पिवळसर येतो, जास्त केशरी पण नाही जास्त पिवळसर पण नाही, पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला केशरी दिसतो तसा तो पिवळसर आहे. तर हा एक कपडा आणलेला आहे. मग परत एक माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे घरामध्ये, तर मी त्याचा पण शिवून घेणार. तर चला इथं मार्गशीर्ष महिन्यासाठी ज्या वस्तू लागतात ते मी घेऊन आलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे मला मुकुटा घ्यायचा होता अर्जंटमध्ये, तर मला छान असा हा मुखवटा भेटलेला आहे, तुम्हाला दिसला असेल.
तर इथं मी आणि वस्त्र पाहिले आम्ही. आता सध्या कसं ट्रेंडमध्ये ते पैठणीचे वस्त्र सुरू आहे, तर ते आमच्या इथं आलेच नाही. म्हणजे आले होते एका ताईकडं, पण त्यांचे संपलेले होते. आम्ही थोडंसं उशिरा गेलो, त्याच्यामुळे त्या म्हणजे ते संपले म्हणे. तर त्याच्यामुळं म्हटलं आपण आता घरीच बनवायचं, नाही तर मी एखादं वस्त्र आणलं असतं, पण मग ते न भेटल्यामुळं काही आणलं गेलं नाही. तर मला जो मुकुटा पाहिजे होता ना, तर तो भेटलेला आहे. तर मला खूप छान वाटलं. तर चला, कसा वाटला मुकुटा हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशा एका छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.